पाकिस्तानच्या भवाल नगर कॅन्ट परिसरामध्ये मोठे स्फोटाचे आवाज येत आहेत। मोठ्या संख्येने लोक घराबाहेर पडत आहेत। आताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी पाहतो आहोत। लोकांना घराच्या लाईट्स बंद करण्याचं आवाहन जे आहे ते पाकिस्तानात करण्यात येते। मशिदीमधून लाईट्स बंद करण्याचं आवाहन जे आहे ते केलं जातं। पाकिस्तानच्या भवाल नगर कॅन्ट परिसरामध्ये मोठे स्फोट जे आहेत होताना पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येने लोक घराबाहेर पडत असल्याची देखील माहिती आता समोर येते आहे। लोकांना घराच्या लाईट्स बंद करण्याचं आवाहन जे आहे ते करण्यात येते। मशिदीमधून लाईट्स बंद करण्याचे हे आवाहन जे आहे ते केलं जात आहे। पाकिस्तानमधल्या सगळ्या शहरांमध्ये घबराट पसरलेली आहे। कराची पोर्टवरती भारतानं ड्रोनद्वारे मोठे हल्ले केलेले आहेत। भारतीय नेव्हीच्या हल्ल्यानंतर कराची पोर्टचं मोठं नुकसान झालेलं आहे। कराची पोर्ट जे आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय। कराची पोर्टवरती 1971च्या मेघदूत ऑपरेशन नंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत मोठ्या कारवाई केली आहे। भारतीय नेव्हीने मोठ्या ज्या मिसाईल्स आहेत त्या या कराची पोर्टवरती लागलेल्या आहेत। कराची बंदर हे पाकिस्तानचं आर्थिक केंद्र मानलं जातं आणि या आर्थिक केंद्रावरतीच भारतानं जे आहे ते हल्लाबोल केलेला आहे। त्यामुळे कराची पोर्ट पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय। कराची पोर्टवरती भारतानं ड्रोननं हल्ला केलेला होता। त्यासोबत भारताच्या नेव्हीनं देखील मिसाईलद्वारे हल्ला केला आणि कराची पोर्ट पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। अनेक हल्ले करण्यात आले आहेत। एका मागोमाग एक हल्ले करण्यात आलेले आहेत। ड्रोन असेल, मिसाईल असेल, या विविध माध्यमातून हे हल्ले करण्यात आलेले आहेत। 1971च्या मेघदूत ऑपरेशन नंतर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आता ही कारवाई जी आहे ती पाकिस्तानवर जी आहे ती भारताकडनं करण्यात येते। भारतीय सैन्याच्या हल्ल्यात कराची पोर्टचं मोठं नुकसान झालेलं आहे। पाकची 7 शहरं टार्गेट करण्यात आले आहेत। मिनुरी विरोधात देखील आता जनता जी आहेत पाकिस्तानची रस्त्यावर उतरलेली आहे। त्यावेळच्या ऑपरेशन मेघदूत नंतर आता ऑपरेशन सिंदूर करण्यात आलं। भारतानं पाकच्या कराचीमध्ये मोठे हल्ले केल्याची माहिती मिळते। तर भारतीय हल्ल्यात आतापर्यंत पाकची 5 विमानं जी आहेत ती खाक झालेली आहेत। 2 F-16 विमानं आणि 2 J-11 फायटर प्लेन नष्ट करण्यात भारताला यश आलंय। भारतीय हल्ल्यामध्ये आतापर्यंत पाकची 5 विमानं जी आहेत ती खाक झालेली आहेत। 2 F-16 विमानं आणि 2 J-11 फायटर प्लेन नष्ट करण्यात भारताला यश आलंय। तर पाकचं चायना मेड J-11 विमान देखील भारतानं नष्ट केलेलं आहे। जल थल आकाशातून भारताचा हा पलटवार पाहायला मिळतोय। 1971 नंतर पहिल्यांदाच कराची बंदरावर हल्ला करण्यात आलेला होता। अमेरिका पाकिस्तानवर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की दहशतवादाविरोधात वापराच्या अटीवर पाकला दिलेलं F-16 विमान त्यांनी भारतीय सैन्याविरोधात वापरलेलं आहे। अमेरिका पहिल्या दिवसापासून भारतासोबत आहे। अमेरिका आता पाकिस्तानवर काय कारवाई करतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की अमेरिका हा पहिल्या दिवसापासून भारतासोबत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष